साथियों, एटी न्यूज़ में आपका स्वागत है। जैसा कि आज महाराष्ट्र दिन है और ये महाराष्ट्र दिन पूरे महाराष्ट्र में मनाया जा रहा है, इसकी जानकारी अभी भी कई सारे लोगों को नहीं है। इस महाराष्ट्र के दिवस के अवसर पर हम यही प्रयास कर रहे हैं कि महाराष्ट्र की निर्मित कैसे हुई, इसकी स्थापना कैसे हुई और इसके लिए कितने लोगों ने अपना बलिदान दिया, कितने लोगों ने संघर्ष किया और इसमें कितने लोगों का सहभाग रहा। आज हम महाराष्ट्र दिन की बात तो कर रहे हैं, लेकिन इस बात को हिंदी में कहना उचित नहीं होगा, इसलिए हम इसकी पूरी जानकारी आपको मराठी में देंगे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा नमस्कार आणि आपले स्वागत आहे। आपण आता मराठीमध्ये याची माहिती देऊया। महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली। या निर्मितीमागे एक मोठी चळवळ होती, जिला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असे म्हटले जात होते। या चळवळीची प्रमुख कारणे आणि घटनाक्रम आता आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला पुढे सांगूया। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची मागणी जोर धरू लागली। त्यावेळेस महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही प्रदेश मुंबई राज्य ह्या एकाच छत्राखाली होते। मराठी भाषिक लोकांना एक वेगळे स्वतःचे राज्य हवे होते, ज्यात त्यांची भाषा आणि संस्कृती जपली जाईल, हा त्याचा एक विषय होता। 1950च्या दशकात मराठी भाषिक लोकांना एकत्र आणण्यासाठी अनेक प्रयत्न झालेत। 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली। या समितीत अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। या चळवळीने मुंबईसह संपूर्ण मराठी भाषिक प्रदेशाचा एक वेगळा राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली। या मागणीसाठी अनेक मोर्चे, सभा आणि आंदोलने झालीत। यात अनेक लोकांनी आपला हिरिरीने सहभाग घेतला। आता पुढे पाहूया की यात संघर्ष आणि बलिदानाचा विषय कसा आला। या चळवळी दरम्यान अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर संघर्ष झालेत। मुंबईमध्ये आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला, ज्यात अनेक लोकांचे बलिदान झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडलेत। या आंदोलनामुळे काय झालं की अनेक लोक मृत्युमुखी पडल्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आणि लोकांचा निर्धार अधिक दृढ झाला। अखेरीस केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आणि 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा पारित करण्यात आला। आता बघूया की या कायद्यानुसार मुंबई राज्याचे 2 भाग झाले। एक म्हणजे मराठी भाषिक लोकांसाठी महाराष्ट्र आणि दुसरा म्हणजे गुजराती भाषिक लोकांसाठी गुजरात हे नवीन राज्य अस्तित्वात आले। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आणि या राज्याची राजधानी मुंबई झाली। अनेक लोकांच्या बलिदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे आणि आज आपण महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करीत आहोत। आता आपण बघितले संघर्ष आणि बलिदान, पण ज्या ज्या मान्यवरांनी यात सहभाग घेतला, संघर्ष केला, हे बघूया। महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींनी बलिदान दिले। संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन येथे झालेल्या गोळीबारात 106 लोक मृत्युमुखी पडले, म्हणजे शहीद झाले, बलिदान झाले। त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा चौक येथे स्मारक उभारण्यात आले आहे। या व्यतिरिक्त अनेक कार्यकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा या महाराष्ट्राच्या विविध आंदोलनामध्ये भाग घेतला, ज्यांची नावे इतिहासात नोंदवली गेली नसली तरीही त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आहेत, हे विसरून चालणार नाही। आता बघूया की यात कोणत्या कोणत्या मान्यवरांनी सहभाग घेतला होता। महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक नेत्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले।
त्यापैकी काही प्रमुख नेते आता आपण पाहूया. एक सेनापती बापट हे एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते आणि समाजसुधारकही होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक आंदोलनाचे नेतृत्वही केले. एस.एम. जोशी हे सुद्धा एक प्रमुख समाजवादी नेते होते आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते सरचिटणीस होते, महासचिव. त्यांनी चळवळीला दिशा देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली, हे विशेष. आता साहित्यिक प्र.के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे हे एक लोकप्रिय लेखक, पत्रकार आणि वक्ते होते. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी आणि लेखणीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मागणीला जनमानसात पोहोचवले. त्यांचे मराठा वृत्तपत्र या काळात या चळवळीचे प्रमुख मुखपत्र बनले. श्रीपाद अमृत डांगे ते एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते अध्यक्ष होते. कामगार वर्गाला एकत्र करून त्यांनी चळवळीला एक मोठा बळ दिला. केशवराव जेधे हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणले आणि आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नाना पाटील हे सुद्धा एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते आणि कामगार पक्षाचेही नेते होते. त्यांनी ग्रामीण भागात महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एक चळवळ पोहोचवली. उद्धवराव पाटील हे देखील शेतकरी कामगार पक्षाचे एक नेते होते. त्यांनीही या महाराष्ट्राच्या चळवळीत आपले सक्रिय योगदान नोंदविलेले आहे. अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख हे शाहीर आणि लेखक संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. हे लोकशाहीर होते. त्यांनी आपल्या शायरीतून आणि कलाविष्कारातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांना जनमानसात रुजवले आणि मराठी अस्मिता जागृत ठेवली. माडखोलकर हे एक पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांनी आपल्या लेखणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा जोरदार पुरस्कार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी भाषावार प्रांत रचनेच्या तत्त्वाला पाठिंबा दिला होता. त्यांना असे वाटत होते की भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती झाल्यास प्रशासकीय आणि सामाजिकदृष्ट्या सोयीचे होईल. यामुळे मराठी भाषिकांचे एक स्वतंत्र राज्य असावे या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समर्थनच केले नाही, तर त्यामागील सैद्धांतिक आणि घटनात्मक बाजू त्यांनी भक्कमपणे मांडली होती. त्यांचे योगदान या चळवळीतील एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी असा एक अध्याय आहे. या व्यतिरिक्त प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, शंकरराव देव, यशवंतराव चव्हाण जे पुढे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, चिंतामणराव देशमुख, गोबा खेर, भाऊसाहेब डोंगरे, धनंजयराव गाडगीळ आणि अनेक कार्यकर्त्यांनी या चळवळीत आपले सक्रिय योगदान दिलेले आहे. या सर्व नेत्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली, कशी झाली आणि या चळवळीत किती लोकांनी आपले बलिदान दिले, किती लोक मृत्युमुखी पडले. या चळवळीत जे मृत्युमुखी पडलेत, शहीद झालेत, त्यांना ET न्यूजच्या वतीने विनम्र अभिवादन.